महालक्ष्मी बघून तुम्हाला समजलंच असेल की मी कुठे होते. तर हॅलो गाईज, मी मयुरी आणि आम्ही होतो कोल्हापूरमध्ये. सकाळी लवकरच पोहोचलो होतो. मग वाटलं नव्हतं एवढं मार्केट ओपन असेल, पण होतं. मग काय घेतलं ओटीचं सामान आणि लागलो लाईनला. तसंच आम्ही पुढे पुढे गेलो तर तिथे होतं बालाजीचं मंदिर. तिथे चालली होती आरती घेतली, दर्शन घेतलं. ही माझी मम्मी, त्याच्यानंतर काका आणि डॅडा दर्शनासाठी वेट करताना. झालं दर्शन, बाहेर आलो आणि दिसला गजरेवाला. आता गजरा दिसलाय मग मोह कुठं आवरतोय होय. 50चा गजरा 30ला मागत घेतलाच कसा बसा. आणि घेतलाय म्हणजे फ्लॉन्ट तर करायचंच होता, मग माळला लगेच. त्याच्यानंतर भूक लागली होती, मग घेतलं नाश्त्याला. मी घेतला होता मेदूवडा आणि त्याच्यानंतर चहा तर हवाच. मस्त एकदम कडक चहा होता गाईज. चहा एन्जॉय केला आणि मग ठरलं की चला आता शॉपिंग करायला जाऊया. मग शॉपिंगला गेलो, आपला आवडतीचा विषय. मग काही कॉटनच्या आणि त्याच्यानंतर काही ट्रेडिशनल साड्या बघितल्या, काही घेतल्या आणि तिथून ठरलं की आता जेवायला तर नॉनव्हेजच पाहिजे. मग तांबडा पांढराचा बेत बनला आणि तसंच आम्ही पोहोचलो हॉटेल परखला. त्याच्यानंतर तिथे घेतली मी मटण थाळी. त्याच्यात होतं मटण, त्याच्यानंतर तांबडा पांढरा आणि आपला खिमा भाकरी. ते सगळं खाल्लं आणि खूप मस्ट रेकमेंडेड रेस्टॉरंट आहे गाईस. तुम्हाला पण खूप आवडेल. तुम्ही नक्की जा आणि तिथे एन्जॉय कराल असं मला वाटतं. मग एवढं सगळं खाल्ल्यावर जागा कुठं राहता येते, मग मस्त ताणून दिलं गाडीमध्ये. तसंच थेट गाडी पोहोचली येरमाळ्याला. आणि येरमाळा म्हणलं की मग मासे आलेच. मग म्हटलं सकाळपासून नॉनव्हेज खाल्लंच येतं, आता माशाला कशाला नाही बोलायचं. मग मस्त मसाला फ्राय मासे मागवले आणि ते खाल्ले आणि असं संपवला माझा दिवस. थँक्यू.